चढाओढीन चढवत होते, चढाओढीन चढवत होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होत. हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, मकर संक्रांत म्हटलं की पहिलं आपल्याला काय येतं तर लाडू, तिळाचे लाडू आणि पतंग. तर आपण आज सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहोत आणि इकडे सुरुवात झाली ऑलरेडी. म्हणजे मामा शिकवतात सगळ्यांना पतंग कशी बांधताय, इथूनच सुरुवात आहे. म्हणजे खड्डे करायला हे बघ, ह्या पतंग असतात, अशा पतंग पहिले ह्या इथे दोन असे ते खड्डे कर ना बाबा, शिकणार पतंग उडवायची म्हटल्यावर या दोघींनी हात वर केलेत. श्रीनू उडवेल, सगळं करेल. वापर आहे चांगला, हात वर केल्यानंतरच पतंग उडते. वा वा वा. एक उडवणार आणि एक असं उडवणार आणि मागून डील देणार. इकडे आहे, केलंय तर दिसत नाही. एवढा पण नाही हा तो, टेन्शन मध्ये आहे ना, त्याला काही सुचत नाहीये. हे सुरू असतं ना असे पीजे, तुम्हाला सवय झाली असेल. म्हणजे ऑफकोर्स त्याशिवाय होऊच शकत नाही. ते तर एनर्जी हे सगळं मी तिच्याकडनं शिकतोय. मी तर इतका शांत असतो ना सेटवर, माझ्याकडून कोणाला त्रास नाही, मी कोणाला काही बोलत नाही. मकर संक्रांत म्हटलं की पतंग आणि तिळाचे लाडू इज मस्ट. म्हणजे मला असं वाटतं पतंग आता कमी झाली असेल तरी पूर्वीच्या लोकांनी खूप पतंग उडवल्यात आणि आता आहे ना खूप प्रचंड. मी पूर्वीचा आहे, मामा आहे ना, मी पूर्वीचा आहे, मी पूर्वीचा मामा. म्हणजे माझं बालपण गेलं. निशीचा अगं मी का म्हटलं की मी तिच्याकडनं शिकत गट होईल लगेच. मी ज्या एरियात राहिलोय ना, लालबाग, परळ वगैरे, तिथे तर ह्या गोष्टी सर्रास होतात. म्हणजे लोक म्हणजे आम्ही वाट बघायचो की कधी मकर संक्रांत येते, कधी आम्हाला पतंग उडवायला मिळते. ह्याच्यानंतर मग गोट्यांचा सीझन सुरू होणार, मग ते खेळायचं. आणि माझं टॅलेंट म्हणजे मी सुद्धा त्याच एरियात राहून मला पतंग उडवता येते. हा, म्हणजे मला आज याची लाज वाटायला लागली आहे खरं तर. आमच्याकडे ना पत्र्यावर उभं राहून हे करायचे, म्हणजे पतंग पकडायला एका पत्र्यावरून. आत्ता पण तसंच असतं, पत्र्यावर चढतात आणि तिथनं पतंग उडवतात. त्यामुळे पत्र्यावर आई कधी पाठवत. माझं रिझन मी तेच सांगतो. मी त्या घरातला मुलगा आहे ज्या घरात नेहमी सांगत पतंग नाही, पतंग उडवायला जायचं नाही, कुठेतरी टेरेसवर ना खाली पडशील. हिचा गैरसमज झाला. पतंग म्हणजे पत्र्यावर जायची गरज नाही. पत्र्यावर काय जातात मुलं तर वारा मिळत नाही म्हणून वारा मिळवून पत्र्यावर, पण पत्र्यावर जाऊन उडवू नये पत्र. हा नाही उडवू, पण ते कारण घरं असल्यामुळे पुरेशी ते त्याला जसे त्यामुळे मग कौला बिल्डिंग झालेत ना, त्याच्यामुळे ना पतंग उडवायला खरं तर जागाच नाहीये. पण पतंग उडवू पण ते चोरण्याचं काम कोणी केलंय का? पतंग कोणी वाट बघायचो आम्ही, वाट. लहान असताना ना सगळे कटी पतंग खाली येतात ना, ते सगळे जमा करायचे आणि एवढा ढीग जमवलेला. काय करायचीस, म्हणजे विकायचीस की काय? नाही, ते त्या जमा पतंगी लपवण्याच्या पण जागा असायच्या. फोटो असत ना, ते फोटो असे असायचे ना, तर त्या फोटोच्या मागे पतंग लपवून ठेवायचे. का? आता आजीने बघू नये, आजीने बघितलं, आजी म्हणजे डायरेक्ट पतंग फाडून टाकायची. हा पूर्वीच आहे. मी ते पतंग मग माझ्या भावांना द्यायचे, मी जमा करायचे आणि मग माझ्या सगळ्या भावंडांना द्यायचे आणि मग ते पुढच्या वर्षी उडवायचे ते. आणि ही अशी बहीण आहे ऑफ कॅमेरा, पण ऑन कॅमेरा काहीतरी वेगळंच दिसते आम्हाला. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो, पतंग हे कणी बाल्यानंतर ना ही अशी करायची एक पद्धत आहे. हे गैरसमज किंवा माहित नाही, गोड आनंद मिळायचा. आता ही पतंग लय बदणार म्हणजे काय, खूप उंच जाणार. असे काही सायंटिफिक रिझन आहे का? हे काही नाही, हे फक्त मानसिक आहे आणि एक आनंद. नाही ती अशी होते ना ती केल्यामुळे हा जरा त्याला थोडीशी त्याला बाक येतो, पण सगळ्याच पतंगांना बाक आल्यावरती नाही उडत. आता मामाने सांगितलंय पतंग कशी बांधायची. आता सीन लागलाय, मामाचं जावं लागणार आहे. सो बाकी खिंड तुम्हाला लढवायची. आता पतंग उडवायला येईल ना, ह्या मुलींना हात वर करायला येतं, ह्यांना ना असं पकडायला सांग आणि त्यांना सांग असा हात वर करा. मी बंधू काय काळजी नको करू, मी शिकवते ते. बस चला काय म्हणजे एकदम भारी. निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा पतंग उडवताना अभिषेक गावकर तुम्हाला दिसेल. एक्सक्लुझिव्ह.
चला शिकवल्याप्रमाणे दुसरी पतंग बांधूया की हीच उडवूया पहिले बघूया. हीच आपण ट्राय करूया. हीच उडूया, हीच उडते का बांधली गेली आहे, छान बांधली गेली आहे. आपण हीच उडूया आणि हीच उडते काय बघूया. पकडते पकड मग ठीक आहे. पकड गो. हे ना हा? आता लग्न होणार आहे, मग लग्न होणार आहे ना? सांगितलं जोड्याने पतंग उडवतात. लग्न कोणाशी होणार आहे माहित नाहीये पण अजून. नाही, पण ही आता माझी सून हा त्यांनीच आता ती फिरकी धरू होई, कारण काय नाहीतर मग त्याची पतंग कापली जाणार ना. हा बघूया कोणाची पतंग कापली जाते. पतंग कापली जाते. अरे म्हणजे दोघींच्या मध्ये तो उभा आहे, एकदम मस्त फ्रेम बसली आहे ही. माझीच कापली जाणार आहे. दोघींच्या मध्ये मी उभा आहे. एवढी सोडली आता तू माग नाहीये. खेळायला चला. आता 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 तू मागे हो, तुम्ही दोघं मागे वा. हा तशीच जम्प मारणार आहे. चला 1 2 3 गो. नाही थोडंसंच उडलं. हँड फॅन आणूया का आपण वर हे करायला असं. पहिल्या प्रयत्नाच्या मानाने खूप बरं आहे. हा चला. येस सांगितलंय तुला उडवायला. नाही हे मीच माझ्याच सिलेबस मधलं उडवते. ओके कठीण आहे हे. एका दिवसाचं काम नाहीये. याला तपश्चर्या लागते. तो पूर्वीचा होता, लक्षात घ्या तुम्ही. मकर संक्रांत म्हटले की लाडू आणि पतंग है ना. तर लाडू बनवायला किती आवडतात आणि खायला किती आवडतात? माझं एक म्हणजे मला प्रचंड आवडतात ते मऊ लाडू खायला. मला कडक लाडू असेल ना तर ते असं आमच्याकडे असं आहे, मी सगळ्यांकडून जाऊन आले तर मकर संक्रांतीला सगळे एकमेकाच्या घरी जातात. चाळीत छान तो असा कार्यक्रम असतोच. तर जाऊन आल्यानंतर आधी मऊ जे लाडू असतात ना ते लगेच अगं हे मला मऊ आहे, मला दे असं वालं असतं. आणि ते हे लाडू आहेत ना ते इतक्या डब्यात नंतर कधी आणि नंतर कधीतरी मग आता संपवायचं म्हणून. पण मऊ लाडू असणं खूप गरजेचं आहे मकर संक्रांतीत. 2 वर्षापूर्वी ना मी माझ्या सासूबाईंकडून ते शिकले. मग गुळाच्या पोळ्या कशा करायच्या, मऊ लाडू कसे, मग त्यांनी त्या वड्या कशा थापायच्या आणि त्या कापायच्या. मग त्याच्यावर डिझाईन म्हणजे ती खिसलेलं खोबरं आणि अख्खे तीळ असे टाकायचे आणि ते असे थापून मस्त त्याच्या वड्या पाडायच्या. कितपत सेटवर येत आहे येणार नाही येणार. सांग आम्ही पण येऊ. खाण्याच्या पलीकडे मी काहीच नाही केलं. म्हणजे तिळाचे लाडू असं म्हणतात की त्याचं रिझन आहे थंडीत मकर संक्रांत का असते, कारण शरीराला एक उष्णता मिळते. तर ती खूप उष्णता मी घ्यायचो. हा मला पतंग उडवता येत नाही, पण ती जी पतंग कटलेली जी पतंग असायची त्याचा मांजा गुंडाळण्याचं एक वेगळं कौशल्य आहे, ते मी तुम्हाला शिकतो. अरे वा, हे वेगळंच टॅलेंट एकदम असं. हो काही नाही तर हे त्याला नक्की येत हे फक्त गुंडाळणं मला जमलंय. गुंडाळायला जमलं तरी बोलणार कधी? बोलणं पण गरजेचं आहे ना. त्याला पण त्याला घरच्यांना नाही गुंडाळता येते ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. किती भारी आहे ना, जे काय तुम्हाला बोलायचं आहे डिरेक्टली बोलता येतं इंटरव्ह्यू मध्ये, आई समोर आहे तरी पण. आता पहिल्यांदा एवढं मी गोड बोलतोय, नाहीतर आपलं काय. पण नाही सहनत तसं ना, तिळगुळ घ्या, गोड बोला. वाटतं तूच दे है ना. प्लीज कॅन यू प्लीज तिळगुळ घे आणि गोड बोल माझ्याशी. हे घे, तुला पण गोड बोल आणि हे घे तू खाच डायरेक्ट. लाडक्या सुनेला म्हणजे गोड ग माझी निशिता. एक तासभर तुम्हाला टाइमपास आहे मस्त. लाडू नाही ते काही कडक लाडू पटापट फुटतात. बरं ओवी, नाशकातल्या काही आठवणी आम्हाला सांगायला आवडतील का निमित्ताने? म्हणजे पतंग उडवली आहेस का आज? आत्ता बघून कळलंच तुझ्या की तुला नाही आहेत. पतंग नाही म्हणजे उडवली इन द सेन्स आत्ता जे मी करत होते साधारण जे पूर्ण एक स्किट मी केलं तेच साधारण तिथेही करायचे मी, की माझे कझिन्स, माझे बाबा, माझा भाऊ, आम्ही सगळे असे एकत्र टेरेसवर. आवाज येतोय ग. नको बॅकग्राऊंड म्युझिक नको दिवस तुम्हाला. याला काय पर्याय नाही, पण हे आल्याशिवाय तिळाचे लाडू खाल्ल्याचा फील येत. एनिवे तिला कम्प्लीट करू दे. सो अगदी खूप मी जेव्हा लहान होते तेव्हा, तेव्हा लहान होते, आता मी मनाने लहान आहे, शरीराने नाही. पूर्वीचे मामा मी लहान होते तेव्हा
माझे बाबा ना मांजा बनवायचे घरी. सो आम्ही ते, मला फक्त एवढीच एक आठवण आहे की आम्ही ते काच जी आहे ना ती अशी हे करून चुरून ती आम्ही ते दोऱ्यावर ते लावायचो वगैरे असं. तेवढंच मला आठवतं. ऑफकोर्स मला ते करू नाही द्यायचे सगळे, मी लहान होते म्हणून, पण मी ते बघितलं आहे. आणि मग आत्ता जे मी केलं सगळं की अरे उडव ना वगैरे, आणि मग मागे मागे फिरायचं, ह्याच माझ्या त्या सगळ्या आठवणी आहे. म्हणजे मी किचनमध्ये खूप कमी राहिले आहे संक्रांतीला. मी हे सगळ्या गोष्टी जास्त केल्या आहेत. भावांच्या मागे फिरणं, बाबांच्या मागे फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी. ही पण एक आठवणच आहे. म्हणजे हे सगळं बनवणं, म्हणजे उडवतात तर सगळेच, पण हे जे तू बघितलंस ना तुला कायम लक्षात राहील. पतंग वगैरे म्हणजे स्वतः बनवायच्या आणि मग स्वतः सगळं तर करायचं, असं ते एक पूर्ण एक प्रथा होती ती. वारा तर आज नाही आहे आणि पतंग आपली काय उडत नाही आहे, पण गाणं तर आपण गाऊ शकतो ना, पतंग उडवित होते. चढाओढीन चढवत होते, चढवत होते, गबाई मी पतंग उडवित होते, बाई मी पतंग उडवित होतो. आता मी पतंग उडवणार आहे. आता तुम्हाला ओरिजिनल पूर्वीचे मामा प्रात्यक्षिक दाखवा ना. पूर्वीचा मामा आणि आत्ताचा भाचा. उंच उंच भरारी घे, भरारी उडी मार. अरे 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 माझा भाऊ असा तसा संपूर्ण आणि तुझ्यापेक्षा ही उंच उडाली होती मगाशी. म्हणजे पूर्वीच्या मामाने एवढं तरी शिकवलंय. तर तू काय तोंड घेऊन तुझ्या एरियात जाशील मला तू सांग. हे जे तू म्हणालास आम्ही खूप काम केलंय, एक तोंड घेऊन जा. हा जेव्हा इंटरव्ह्यू येईल तेव्हा एक लक्षात घे कणी बरोबर नव्हती लागली, काय कळत किती लोकांना तुला उत्तर द्यायची आहेत. हेच तोंड आणि हीच पतंग उडवावी लागेल तुला. म्हणजे आपण हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आता केल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला येत नाही, आपण शिकलं पाहिजे, असं श्रीनिवास शिकलाय. हे पतंग उडवणं म्हणजे काय नुसतं खेळ नाही आहे, तर एक्सरसाइज पण आहे. पूर्ण बॉडीचा, अरे म्हणजे सोडणार नाही तर जाणार त्याची पतंग वर. नाही पण तो बोलला ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मगाशी म्हणाली की पत्र्यांवर उभं राहावं लागतं आजकालच्या, मग मैदानं कमी झाले, मोकळा वारा येत नाही. हे सगळे आउटडोर ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या किंवा आउटडोर जे गेम्स होते, खेळ होते, याच्यात आहे खरं तर बालपण, बाकी कशात नाही. हे बालपण आहे. आता पतंग नाही बदली ना. बरं, यातनं आपण काय शिकलो? प्रयत्नांती परमेश्वर आणि पेशन्स इज द की. हे शिकून आपण आणि अजून एक प्रयत्न, काय म्हणतात त्याला, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे थोडी तरी उडतीये. आम्ही थोडंसं आमच्याकडून उडाली थोडी थोडी, आता उडतीये. ठीक आहे, चला. नाही, पण तुम्ही पुढच्या मकर संक्रांतीला जेव्हा या सेटवर याल तेव्हा मी पतंग उडून दाखवेन, मी शिकेन. बघ, तेव्हा असं असू शकतं की तिघं पण उडवतात पतंग, असंही असू शकतं ना. लाईक अ प्रो. बस बस. पूर्वीचा मामा दमलाय आता. आमच्या काळात, त्या काळात, पूर्वीच्या काळात एवढ्या अशा असायच्या. फिरकी खूप छोटी आहे. यांनी फिरकी घेण्यासाठी फिरकी आणली आमची. फायनली पतंग उडवून थँक्यू सो मच. एक ग्रेट अनुभव आला. हां, म्हणजे आम्हाला खरंच माहिती आता परत आपण शिकलो आता. आता ही पतंग आणि ही फिरकी मी घरी घेऊन जाणार आहे आठवण म्हणून. कारण आजच्या या दिवसामुळे किंवा आता पतंग उडवल्यामुळे मला सगळं माझ्या बालपणीचे दिवस आठवले. आम्ही कसे पतंग उडवायचो, कट झालेल्या पतंग आम्ही कसे पकडण्यासाठी मारामाऱ्या करायचो, लिटरली मारामाऱ्या जायच्या.
म्हणजे कधीतरी म्हणजे 10 पतंगीमध्ये बघ एकच पतंग हातात लागायची, बाकी फाडायचो आहे मी, कारण ह्यानी पकडली तुला पण नाही मला पण नाही म्हणून भाऊन टाकायचो. भागात राहता तो भागही इतका म्हणजे हार्ट ऑफ मुंबई येते एकदम. त्या भागातले किस्सेच खूप वेगवेगळे आहेत आणि आठवणी तर म्हणजे न विसरण्यासारख्या आठवणी आहेत. म्हणजे आणि ते सीझन ना येत जातात. आता आणि ते सीझन कसे येतात ना तेही कळत नाही. आता पतंग झाली, थोड्या दिवसांनी मग ते गोट्यांचे सीझन सुरू होणार, नंतर भवरा सुरू होणार. आणि अजूनही ते आमच्या एरियात खेळतात, अजूनही खेळतात मोठ्यांपासून. आता ते गली क्रिकेटचे सामने आता सीझन सुरू आहे, तर तो आपण फॉर्च्युनेट आहोत की आपण तो काळ बघितला आहे आणि आपल्याला ते अजून आठवतं आहे. पण येत्या पिढीला हे सगळं मिस होणार आहे, पण तरी आपण जपायचा प्रयत्न करू. पण मिस झालं नसतं, पण आता इतक्या बिल्डिंग आहे आणि इतके डेव्हलपमेंट झालं, त्या डेव्हलपमेंटमध्ये आपले सगळे सण वगैरे ना सगळे संपलेत. आता सण म्हणजे फक्त इव्हेंट राहिलेत, तो सण नाही राहिला. म्हणजे त्यात माणुसकी नाही, त्यात आपुलकी नाही आहे, त्यात फक्त नटून थटून येणं, मजा करणं, दारू पिणं किंवा जे काही गैरव्यवहार चालतात ना त्यासाठी फक्त आता आपले सण राहिलेत असं मला वाटतं. ते आपुलकी राहिलेली नाही कुठल्याच सणांमध्ये. पण आता आपण छोटासा प्रयत्न केला आहे, तुम्ही सुद्धा ओपन ग्राउंडमध्ये हा प्रयत्न करा, टेरेसवर किंवा पत्र्यांवर करू नका. टेरेसवर गेला तर प्रिकॉशन घ्या, 4 बॉडी बिल्डर ठेवा बाजूला पकडण्यासाठी आणि पत्र्यावर तर जाऊच नका, कारण पत्रे राहिलेच नाहीत आता मुळात. अगदी. आणि पूर्वीचा मामा कोणतरी ठेवा तुमच्यासोबत हे सगळं सांगायला. ओके. मामा असावा, फक्त त्याने तुम्हाला मामा बनवणं याची काळजी घ्यावी बस. सो आपल्या लाडक्या मालिकेच्या सेटवर सगळ्यांचं प्रेम मिळते मालिकेला आणि आता बराच काही ड्रामासुद्धा घडणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. गोड गोड बोला एकमेकींची, जसं ऑफ कॅमेरा बोलता. आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याकडनं एक विश होऊन जाऊ दे. सारं काही तिच्यासाठीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.